तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला आणि पालकमंत्री पद हे भरत गोगावलेंच्या वाट्याला आलं। तर आता आपण पाहतोय भरत गोगावले थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी जाऊन ते देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानणार आहेत। गेली 2-2.5 वर्ष पालकमंत्री पदाचा तिढा कायम होता आणि काल रात्री उशिरा मुंबईत दाखल झाल्यानंतर आज मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी गोगावले हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असं कळतंय। आवेश तांदळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आवेश, या भेटी संदर्भातली अधिकची अपडेट। आपल्याला माहित असेल गेल्या 1.5-2 वर्षापासून सर्वांकडे एकच लक्ष होते की रायगडचा पालकमंत्री कोण होणार, कारण तटकरे वर्सेस गोगावले अशीच एक लढत होती। त्यामुळे आदिती तटकरे यांची पहिली घोषणा केली, त्यानंतर रद्द केली होती ते पालकमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद रिकाम होते गेली 1.5-2 वर्षे। पण काल राज्य सरकारनं पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांची घोषणा केल्यानंतर एक प्रकारे भरत गोगावले ही लढाई जिंकली असंच म्हणावे लागेल। त्यानंतर काल रात्री जेव्हा दिल्लीवरून गोगावले मुंबईत दाखल झाले, आज सकाळी त्यांनी काही रायगडच्या अधिकारी यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानण्यासाठी ते थोड्याच वेळात वर्षावर दाखल होणार आहे। कारण की सर्वात मोठा पेच हा रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत होता आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवल्याबद्दल त्यांचा आभार मानण्यासाठी गोगावले वर्षावर जाणार आहेत। वैष्णवी, धन्यवाद आवेश, सविस्तर माहिती आपण दिली आहे। तर मंत्रिमंडळ बैठकीच्या आधीची ही भेट आपण पाहतोय।